शिवसेना शिंदे घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाकडून उभे असलेल्या उमेदवार सौ सुवर्णा देवीदास दरेकर व पंचायत समिती घोडेगाव गणातून श्री कपिल दिलीप काळे यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। जागोजागी हळदी कुंकू समारंभाचे कार्यक्रम आयोजित करून ते मतदारांशी संपर्क साधत आहेत। सहकार्य करून करोडो रुपयाची सातगाव पठारीवर पाणी पुरवठा योजना खऱ्या अर्थानं शासनाकडून मंजूर करून आणली आणि आज सातगाव पठारावरच्या जनतेचा खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवला। देवदास शेठ आपण घोडेगाव शहरामध्ये राहतात, दरेकरवाडी या गावात राहतात, असो बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत। पुढे सरकार आलेल्या सर्व मान्यवरांचं माता भगिनींचं आणि या ठिकाणी मला खास घोडेगाव आणि घोडेगाव परिसरातील माता भगिनींसाठी विशेषतः आपल्या सर्वांची माता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मदिवस काल परवा झाला, परंतु जिजाऊ नसती तर आपला सर्वजण आपल्याला माहिती आपण काय असतो आणि कुठे असतो। सुवर्णाताई दरेकर आणि बेडे काळे फाउंडेशन, कपिलभाऊ काळे असतील, त्यांच्या कल्पना सुचली यांना। खरं तर चांगली कल्पना आहे, कारण का प्रत्येक स्त्रीचा सन्मान होणे हे गरजेचं आहे। तिला मुक्त व्यासपीठावर जगता आलं पाहिजे, तिच्या जीवनामध्ये असणारा अंधकार हा दूर झाला पाहिजे, यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तुम्ही एकत्र आलात, तुम्ही वाण घेतलात, वाणासाठी नाही तुम्ही आला, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे, तुम्हाला यातनं काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे, तुमच्या आरोग्याविषयी घेऊन जाता आलं पाहिजे, तुमचं जीवन कसं सफल करायचं यासाठी आपण हे व्याख्याते बोलवले होते। आपलं भाग्य सुद्धा लागतं हो, काहीतरी माणसाने जीवनामध्ये आयुष्यभर विद्यार्थी दशेमध्येच राहिला पाहिजे। प्रत्येक क्षण हा शिकण्यासाठीच गेला पाहिजे। प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं, व्यापारातून शिकायला मिळतं, स्वयंपाक करताना आपल्याला शिकायला मिळतं, रोज नवीन पदार्थ करताना नवीन नवीन शिकता का नाही, ते एक शिक्षणच आहे। शालेय शिक्षण घेताना सुद्धा आपण शिक्षणच घेतो, व्यवहाराचं ज्ञान घेताना सुद्धा आपण शिक्षण घेतो। समाजामध्ये काम करणारी प्रत्येक महिला ही कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या संस्थेची आहे, कोणत्या धर्माची आहे, याचं काही मला घेणं देणं नाही। प्रत्येक महिलेला तिचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे। शासनाने ज्या योजना निर्माण केलेल्या आहेत या तिच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी हा आम्ही उपक्रम आयोजित केले। सांगायचं झालं तुम्हाला तर आनंदाची गोष्ट, सुवर्णवेद फाउंडेशनला गेल्या 8 दिवसापूर्वी केंद्र शासनाचं स्किल डेव्हलपमेंटचं एक ट्रेनिंग सेंटर आपल्या घोडेगाव मध्ये मंजूर झालेलं आहे। हे कशासाठी आपण करतोय? खूप काही जीवनामध्ये पैसे कमावता येतील हो, पण त्या पैशाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करता सुद्धा आपल्याला आला पाहिजे, ही भावना प्रत्येकाची पाहिजे। काम करत असताना तुम्ही सर्वांनी माझ्यावर 5 वर्षापूर्वी विश्वास दाखवला। तुमच्या शक्तीमुळे मी हे काम करू शकलो, कारण का तुम्हाला प्रत्येकाला गेल्या वेळेस काळूबाईला नेलं होतं ना, किती जणी गेले ते मला माहित नाही, पण ज्या ज्या काळूबाईला गेल्या त्या प्रत्येक महिला माझ्यासाठी नवस करून आली, आमचा पोरगा निवडून आला पाहिजे, ही भावना तुमची माझ्याबरोबर जोडलेली होती, म्हणून मी तो विकास काम करू शकलो। मग पक्ष अनेक होते, जिल्हा परिषदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, शिवसेना होती, भाजप होते, सगळे पक्ष होते। सगळ्या पक्षांच्या समोर तुमच्यासाठी मी पायघड्या घातल्या, बाबा मला निधी दे, माझ्या गावात हे काम करायचं, माझ्या गावात ते काम करायचं, समाज मंदिर बांधायचे। महिलांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून खूप योजना आहेत। तुमचं फक्त ध्येय काय, मला पीठ गिरम पाहिजे, मला चक्की पाहिजे आणि मला शिलाई मशीन पाहिजे। अरे बाबा हो, शिलाई मशीन आणि चक्की हे तुमचं जीवनाचं कर्तव्य नाही। जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेळी पालनासाठी तुम्हाला पैसे मिळतात, कुक्कुट पालनासाठी तुम्हाला पैसे मिळतात। एक शेळी म्हणजे आई आहे बरं,
शेळीला आईचा दर्जा दिलाय भारतीय राज्यामध्ये. शेळीचं दूध कसं लिटर आहे तुम्हाला माहिती आहे का? कुणाला माहिती? गाईचं कसं आहे? 60 रुपये. चांगल्या माणसाला गेले होते 180 रुपये लिटर होते. आणि शेळीचं दूध 400 रुपये लिटर. किती रुपये? शेळी म्हणजे कुटुंबाचा आधारवड आहे. पूर्वीच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असतील. प्रत्येकाने शेती करत असताना शेळी पाळली आणि पतीला पैसे कमी पडले का आपली पेटी उघडायची आणि आपल्या पेटीतून पैसे त्याला काढून द्यायचे. म्हणजे ती कुटुंबाची आधारवड झाली का नाही शेळी? म्हणून तुम्हाला सांगतो, अनेक योजना शासनाच्या आहेत. तुम्हाला काय सांगितलं? बाजार साहेबांनी का भडकवलंय तुम्हाला? तुमचे अधिकार, तुमचं कर्तव्य, तुमचं जीवन कसं जगायचं, तुम्ही काय करणार आहात, आरोग्यविषयी जेवण कधी घेणार आहात. तुम्ही नवऱ्याला तर जीव लावाच, परंतु तो आला नाही तरी पहिले जीवन घ्या. तुम्ही चांगल्या राहिले तर आम्हाला तुकडा खायला मिळेल, नाही तर आम्हाला तुकडा खायला मिळेल. ही भावना तुमची स्वतःची झाली पाहिजे. आपलं दळण शेजारणीचं बी दळा. पूर्वी खटल्याच्या कुटुंबामध्ये 5 बाया जात्याला झाटायच्या, गरा 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 शेजारची यायची, सगळ्या यायच्या. परंतु त्या का झाटायच्या? त्या अन्नामध्ये एक सात्विकता तयार होती. दुसऱ्याचं दळण दळलं तर आपलं भाग्य उजळतं, ही आपल्या हिंदू धर्मामधली शास्त्र आहे. खरं तर आपल्या तालुक्याचे माजी आमदार बीडी अण्णा काळे, सर्वांना तुम्हाला माहिती आहे अण्णांचं घोडेगावसाठी योगदान काय राहिलेलं आहे. अण्णांनी खूप घोडेगावसाठी काम केले. एक जुन्या पिढीतील माणूस शैक्षणिक संस्था काढतो काय, त्या शैक्षणिक संस्थांतून आपली मुलं शिकतात काय, आपल्या मुलांचं भाग्य उजळतं काय. अण्णांची दूरदृष्टी होती, माझ्या गावात कॉलेज आलं पाहिजे, माझ्या गावात हायस्कूल आलं पाहिजे, माझ्या गावात संस्था उभ्या राहिल्या पाहिजे. मग सोसायटी असेल, मार्केट कमिटी आलं, तहसील कचेरी, सगळी तालुक्याची गावामध्ये आणण्यासाठी ज्या जुन्या पिढीतील लोक होती त्यामध्ये बीडी अण्णांचा मोलाचा वाटा होता. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुमच्या समोर आज तुम्ही म्हणा अण्णांच्या नातवाला उभं करायचं म्हणून हा बाबा लागला वाढायला, परंतु तुम्हाला इतिहासाची पानं सुद्धा उचलता आली पाहिजे. इतिहास काय सांगतो? इतिहासाशिवाय आपण जगू शकत नाही. तिळासारखं एकमेकीशी न बांधता गोड बोलत राहावं, या शुभेच्छा तुम्हाला मी देतो. माझी पत्नी जिल्हा परिषदला उभी करायची का नाही करायची ते तुम्ही ठरवायचं. करायची असेल तर तुम्ही साथ द्या. राहिलेली सर्व उर्वरित कामं तुमची पूर्ण करण्याची जबाबदारी ही तिची राहील, माझी राहणार नाही. मी पूर्ण जिल्ह्यावर फिरून, साहेबांनी मला जिल्ह्याचं पद दिलंय. जिल्ह्याचं पद हे कशासाठी दिलंय? जनतेच्या कल्याणासाठी दिले, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी दिलेलं नाही. जो काही विकास केलाय 200 कोटी रुपयाचा, आता वामनराव बाजारांनी सांगितलं सातगाव पठाराची त्यांनी योजना तेवढीच सांगितली फक्त, परंतु आपण पाणी कुठनं नेले त्यांना माहिती आहे तुम्हाला? कोणाला? घोड नदीवरनं नेले. तुकाराम काळेंचं घर आहे का? त्याच्या खाली नदीवरनं पाईपलाईन करून नेली. 27 कोटीची महाराष्ट्र शासनाकडून आपण योजना मंजूर केली, ह्या तुमच्या मुलांनी मंजूर करून घेतलेली. कुणाचा आधार घेतला नाही. प्रत्येक टेबलवर फाईल फिरवली आणि ती फाईल फिरवता असताना अनेक अडचणी आल्या, परंतु अनेक अडचणींना धोडकवण्यासाठी माझ्या मागे ठामपणे शिंदे साहेब उभे राहिले आणि त्यांनी त्या योजनेसाठी मला प्रोत्साहन दिलं. एका महिन्याभरामध्ये ती योजना, वामनराव तुमचा दुष्काळ कायमचा जाणार आहे. आनंद मला एका गोष्टीचा होणार आहे, माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हांडा उतरला. तिला विहिरी हांड्याने पाणी आणायला जायला लागणार नाही. तिला नळाचं पाणी मिळेल, स्वच्छ घोडनदीचं पाणी मिळेल, दूषित पाणी घोडनदीचं नाही. त्याच्यासाठी फिल्टरेशन प्लॅन्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये करून घेतलेला आहे. प्रत्येकाला घरटी नळ दिलाय. ही योजना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. सातगाव पठाराचं सांगायचं दुर्भाग्य याच्यासाठी, कित्येक वर्ष भारत स्वतंत्र झाल्यावर किती वर्ष झाले काही, आज तगायत त्या लोकांना प्यायचं पाणी आपण जर देऊ शकत नाही, तर आपण जन्माला 10 पिढ्या जरी आलो तर आपल्या जीवनाचं सोनं होणार नाही. आणि ते काम तुमच्या ह्या मुलांनी केलंय, त्याचा अभिमान माझ्यासारख्याला आहे. या माझ्या पत्नीला आणि कपिल काळेंना तुम्ही प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती करतो. थांबतो. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. जमलेल्या सर्व महिला भगिनी, उपस्थित प्रमुख व्याख्याते यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहावं ही आपल्याकडे प्रार्थना. आज खरं मी पहिल्यांदा हे सगळं निवडणुकीला सामोरे जात आहे. मी एक साधी महिला होतो. खरं तर दरेकर साहेबांचं पण मी हे करेन की मला त्यांनी आज इथपर्यंत उभं राहण्याची ताकद निर्माण केली आहे आणि मी ती नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा परोपरीने प्रयत्न करते. माझ्या अनेक माता भगिनी घडल्या पाहिजेत, ते उभ्या राहिल्या पाहिजेत आणि अगदी मला सांगतात की बिंदास जा, घाबरू नकोस, वाघिणी सारखीच जा. म्हणजे हे सगळं मी आता शिकते करायला आणि हे सगळं करत असताना तुमच्या सगळ्या माता भगिनींचा, माझ्या मैत्रिणींचा आणि सगळ्यांचा सहभाग यात असावा आणि आपल्याला सर्वांना मिळून काहीतरी वेगळं करायचंय. आणि मी सुद्धा एक उद्योग करत आहे. मी पण श्रीकृष्ण जनरल स्टोर चालवतेच आहे आणि अगदी हिमतीने चालवते. 25 वर्ष मी त्या क्षेत्रात आहे आणि अगदी आपण ठरवलं ना कोणत्या क्षेत्रात जा, तुम्ही कष्ट घ्या, यश नक्कीच मिळतं. फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा, ती यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिथं तुमचा हात कुणीच पकडू शकत. आज अशा महिला आहेत माझ्या की महिला घाबरतात, म्हणजे मीही घाबरते. आता मला स्टेजवर उभी आहे पण मला थोडी भीती पण वाटते तर माझं काही चुकतंय का, मी बरोबर बोलते का, पण मी प्रयत्न करते. मी स्वतःला समजवते नाही मी जे बोला ते बरोबर बोलते. आणि हे सगळं करत असताना मी आता शिवती तशी माझ्या ह्या सगळ्या महिला उभ्या राहिल्या पाहिजे. आणि हे एकटं पाऊल मी नाही घेऊन जाणार आहे तर माझ्या बरोबर 100 पावली पडले पाहिजे. जेव्हा 100 पावलं पडतील ना तेव्हा आपण नक्कीच महिलांचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. हीच एक तुम्हाला ग्वाही देते आणि मी तुमच्या सेवेशी नेहमी हजर राहील एवढीच शेवटी तुम्हाला आश्वासन देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.